राजबीर ठाकूर पटकन आत शिरला. त्याने समोरच्या जेवणाच्या जागेकडे एक उत्सुक नजर टाकली, जिथे मुलाखतीसाठी मुली सोप्यावर बसल्या होत्या. सर्व मुली इतरांपेक्षा सुंदर आणि फॅशनेबल होत्या, कारण त्यांना राजबीर ठाकूरच्या पर्सनल सेक्रेटरीसाठी निवडायचे होते. त्यानुसार त्यांनी तयारीही केली होती. त्यांचे घट्ट आणि लहान कपड्यांचे सौंदर्य पाहून राजबीर ठाकूरच्या चेहऱ्यावर हलके हसू पसरले. तो खूप श्रीमंत व्यापारी होता. त्याचे वय सुमारे 31 ते 32 वर्षे होते. वैयक्तिक सुरक्षेसाठी त्याला मुलींची गरज असल्याचे त्याने खास सांगितले होते. इथे फक्त त्या मुलीच मुलाखती द्यायला येतील, ज्या राजबीरच्या म्हणण्यानुसार जाऊ शकतात. सध्या तो आपल्या ऑफिसच्या खोलीत त्या सुंदर मुलींकडे एक नजर टाकत बसला होता. मुली एक एक करून मुलाखतीला जाऊ लागल्या. अनुभव आणि अधिक लक्ष त्यांच्या सौंदर्यावर प्रकाश टाकण्यावर होते आणि त्या मुलीही त्यांची शैली दाखवत होत्या. पण राजबीरला एक सुंदर आणि हुशार मुलगी हवी होती, जिला त्याचं काम समजेल. आतापर्यंत त्याने सर्व मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. फक्त एक शेवटची मुलगी उरली होती, जिला थोडा उशीर झाला होता. रिसेप्शनमध्ये एक मुलगी असल्याचे सांगितले. तो म्हणू लागला, पण वेळ संपली होती. मुलगी जरा उशिरा आली होती आणि मला मुलाखतीसाठी आत येण्याची विनंती करत होती. राजबीर बोलू लागला, जी मुलगी मुलाखतीला वेळेवर पोहोचली नाही, ती तिची ड्युटी वेळेवर करेल का? रिसेप्शनवर उभा असलेला माणूस राजबीरला सांगू लागला की मुलगी खूप विनंती करत आहे सर. राजबीर म्हणू लागला, बरं तिला पाठवा. मधूने दार उघडताच राजबीर अगदी बेफिकीरपणे म्हणाला, आत या. मधू आत येताच राजबीरने त्या मुलीकडे फक्त एक नजर टाकली आणि मग दूर बघायला विसरला. कपड्यांच्या नावाने सलवार सूट, फुल स्लीव लूज सूट आणि त्यावर गुलाबी रंगाचा मोठा स्कार्फ घातलेली ती पहिली मुलगी होती. मुलीने स्वतःला तिच्या कपड्यामागे चांगले लपवले होते. तिच्या डोळ्यात तिचा साधेपणा आणि निरागसता यापेक्षा तिला नोकरीची इच्छा नव्हती. तिने ओठावर लिपस्टिक देखील लावली नव्हती. तिचा चेहरा गरगरलेला दिसत होता आणि कपाळावर घाम येत होता. मुलीने स्कार्फने ते साफ केले. तिच्या कागदपत्रांची फाईल तिने दुसऱ्या हातात धरली होती. तिने पायात सामान्य घरगुती शूज घातले होते. ती मुलगी पर्सनल सेक्रेटरीच्या साच्यात पूर्णपणे बसत नव्हती, पण तिला पाहून राजबीर डोळे मिचकवायला विसरला होता. ती एक उंच मुलगी होती. रंग पूर्णपणे परिपूर्ण होता. लिपस्टिक नसलेले ओठ, काजल नसलेले गुलाबी डोळे आणि तिच्या गालावर लटकलेली लांब लचक बटा. तिच्या सौंदर्याने राजबीरला काही क्षण तिच्या समोर बसून तिच्याकडे फुरसतीने पाहण्यास भाग पाडले होते. तो म्हणाला, खुर्चीवर बस. ती बरीच घाबरलेली दिसत होती. राजबीरला पहिल्या नजरेतच कळलं की मुलीला नोकरीचा अनुभव नाही. काही अडचणींमुळे तिला इथे नोकरी करायला यावं लागलं आणि अशा मुली राजबीरच्या बळी ठरत असल्याचं समजतं. मुलगी समोरच्या खुर्चीवर बसली. ती म्हणाली, माझे नाव मधू आहे आणि सर, ही माझी डॉक्युमेंट फाईल आहे. तिने फाईल राजबीर समोर ठेवली. त्याने त्या मुलीकडे एक नजर टाकली. दुसरं म्हणजे फाईल पाहिली नसली तरी राजबीरला तिचं बोलणं आणि सौंदर्य खूप आवडलं. त्याने या मुलीला आपली पर्सनल सेक्रेटरी करण्यास भाग पाडले. ती मुलगी त्याचे काम वाढू शकते आणि ही मुलगी एकदम परफेक्ट होती. तिची कागदपत्रे बघून राजबीरला धक्काच बसला, कारण आतापर्यंत आलेल्या सर्व मुलींपेक्षा या मुलीचा अभ्यासात चांगला रेकॉर्ड होता. महाविद्यालयातून तिने शिष्यवृत्तीवर MBA केले होते. तिने अनेक व्यावसायिक विषयात चांगले गुण मिळवले होते. राजबीरने तिला काही प्रश्न विचारले, ज्यांची तिने चोख उत्तरे दिली. खरे तर तो रोज मुलाखती घ्यायचा. त्या दिवशी त्याने कोणाला कामावर ठेवले नाही, पण मुलीची फाईल त्याला परत करताना तो म्हणाला, तू रिसेप्शनला जा, मी तुला फोन करतो आणि उद्यापासून कामावर ये. हे ऐकून मधूचा विश्वास बसत नव्हता आणि त्याला आशाही नव्हती. वडिलांचे निधन होऊन 2 महिने झाले होते. वडील हयात असेपर्यंत कुटुंब सहज जगत होते, पण वडील वारल्याबरोबर मधूला नोकरीसाठी बाहेर जावे लागले नाही. तिने फक्त स्वतःला सुधारण्यासाठी शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील तिच्यासाठी नाते शोधत होते, पण अचानक अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरात खाण्यापिण्याची टंचाई होती. आईची तब्येत पाहून मधूने नोकरी करायचं ठरवलं होतं. पहिल्यांदाच घराबाहेर पडली. ती खूप घाबरली होती आणि नोकरी मिळवण्यासाठी ती पहिल्यांदाच आली होती. इतर मुली अशा नोकरीसाठी महिनोमहिने वाट पाहत असतात, तशीच तिलाही ती मिळणार आहे असे तिला वाटत होते. पण राजबीरने मुलाखत घेताच तिला कामावर घेतले. तिला खूप आश्चर्य वाटले आणि आल्याने आनंदही झाला. पगारही चांगला असल्याने आईची प्रार्थना पूर्ण झाली, पण पुढे काय होणार हे तिला माहीत नव्हते. घरी आल्यावर तिने आईला नोकरी लागल्याची गोड बातमी सांगितली. तिच्या आईला खूप आनंद झाला. ती म्हणाली की तू मला खूप चांगली बातमी दिली आहेस, नाहीतर माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, कारण मुलींना इतक्या लवकर नोकऱ्या मिळतात. मधूला खूप आनंद झाला. एवढी मोठी ऑफर आपल्याला इतक्या सहजासहजी मिळू शकते याची तिला कल्पनाही नव्हती.
दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तेच कपडे घालून ऑफिसला गेल्यावर राजवीरने तिला आपल्या ऑफिस रूममध्ये बोलावले आणि तो म्हणाला, तुम्हाला या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तुम्ही हे कार्यालयाचे नियम मोडू शकत नाही. ती म्हणाली, मला एकदा वाचून दाखवा, मग सही करते. त्याने विचारले, तुला काय म्हणायचे आहे? इथे नोकरी घेण्यापूर्वी तुम्ही नियम आणि कायदे वाचले नाहीत का? तुम्ही ते आधी वाचायला हवे होते. हे वाचण्यासाठी आणि माझा वेळ घालवण्यासाठी तुमच्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. कृपया सही करा. ती म्हणाली, सर मी न वाचता सही कशी करू? तो म्हणाला, तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे. एकतर सही करा किंवा तुम्ही जाऊ शकता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या कागदावर सही केली. राजवीरच्या चेहऱ्यावर कसले दृष्ट हास्य पसरले होते ते तिला कळले नाही. मध्यमवर्गीय मुलींच्या असहायतेशी खेळण्याची राजवीरची जुनी सवय होती. मधूसारख्या निष्पाप मुलींवर नियंत्रण ठेवणे त्याच्यासाठी अवघड नव्हते. उलट तो त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता. सध्या मधूने नोकरी सुरू केली होती. तिला काम करून 1 महिना झाला होता. राजवीर ऑफिसमध्ये शिरताच त्याला मधू एका केबिनमध्ये बसलेली दिसली. ती लॅपटॉपवर काही फाईल्स तपासत होती. तो सूट घातला होता. तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. 1 मिनिट तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून त्याचेही पुन्हा पुन्हा भान सुटायचे. सध्या तो म्हणाला की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या, मला तुमच्यासोबत काही काम आहे. असे म्हणत तो आपल्या ऑफिसच्या खोलीत गेला. मधू त्याच्या खोलीत गेली तेव्हा तो त्याच्या रिव्हॉल्विंग चेअरवर तोंडात सिगारेट घेऊन लायटर लावून बसला होता. तो म्हणाला, मधू ये, आत ये. मधू राजवीरच्या ऑफिसमध्ये शिरली. मधू म्हणाली, हो सर. तो तिला म्हणाला, तुला माहीत आहे का मी तुला कोणत्या कर्तव्यावर नियुक्त केले आहे? राजवीरच्या प्रश्नावर ती घाबरलेल्या नजरेने पाहू लागली. ती म्हणाली, तुम्ही माझ्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून या ऑफिसमध्ये आला आहात. मी तुम्हाला आठवण करून द्यावी का? ट्रेमध्ये सिगारेटची राख झाडताना राजवीर मधूला म्हणाला आणि धुराचा गोळा बनवून मधूच्या चेहऱ्यावर उडवला. ते पाहून मधूला धक्काच बसला. तिला तिच्या बॉसची ही कृती अत्यंत घृणास्पद वाटली. तो म्हणाला, तुझे रूप पाहिले आहेस? पर्सनल सेक्रेटरी अशी दिसते का? पैशाची अडचण असल्यास कार्यालयात भेट द्या. मी आत्ताच तुमच्यासाठी चेक फाडतो. पण उद्यापासून पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखे या. त्या मूडमध्ये येऊन ती म्हणू लागली, सर तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाहीये. तो म्हणू लागला, का? मी फारसीमध्ये म्हटले आहे आणि न समजणारी भाषा वापरली आहे का? मी स्पष्ट मराठी बोलत आहे. तुम्हाला मराठी येत नाही? राजवीरचे बोलणे ऐकून मधूला समजले नाही तो कसा माणूस आहे आणि तिला काय बोलायचे आहे. पुन्हा धूर उडवत राजवीरने ट्रेमधील सिगारेट विझवली. तो म्हणाला, आरशात तुझे रूप बघ. तो ऑफिसला नाही तर शाळेत जात आहेस असे वाटते. एवढा लांब लचक सूट, त्यावर लांब स्कार्फ. माझ्या कर्मचाऱ्यातील एकाही महिला कर्मचाऱ्याला अशा अवस्थेत तुम्ही पाहिले नसेल. या स्थितीत तुम्ही नेहमी कार्यालयात येत आहात. हे बघ, मला अशा कपड्यातल्या मुली अजिबात आवडत नाहीत. अशी कोणतीही मुलगी माझ्या ऑफिसमध्ये येत नाही. तू आत्ता बाहेर जा आणि माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या मुलींकडे बघ. इथल्या मुली कशा पोशाखात येतात. उद्यापासून मी तुला त्याच कपड्यात पाहावे. असे म्हणत त्याने मधूकडे डोक्यापासून पायापर्यंत खोल टक लावून पाहिलं आणि मग समोर ठेवलेल्या चेकबुकमधून चेक कापला. तितक्यात मधू निघायला वळली. तो म्हणाला, हा कोरा चेक घे. त्यावर तुला जे काही पैसे हवे आहेत तुम्ही ते भरा आणि खरेदी करा. मी तुमच्या पगारातून हे पैसे कापून घेईन असे समजू नका. माझ्याकडून ठेवा. मधूला तिचा अपमान वाटला. ती म्हणाली की मला कोणत्याही उपकाराची गरज नाही. तिने तो चेक तिथेच ठेवला आणि राजवीरच्या ऑफिस रूममधून बाहेर पडली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी कोणते कपडे घातले हे तिला माहीत होते, पण तिला तसे घालता येत नव्हते. म्हणून ती तिच्या केबिनमध्ये डोकं धरून बसली. आता तिने काय करावे आणि काय करू नये हे समजू लागले होते. जी नोकरी मिळणे खूप सोपे होते ते आता तिच्या गळ्यातला काटा बनत होते. तिला उडताही येत नव्हते, कारण एवढ्या लवकर दुसरी नोकरी मिळणे सोपे नाही. म्हणूनच दुसरी नोकरी मिळेपर्यंत ती विचार करत होती. बळजबरीने का होईना तिला तिच्या बॉसचे पालन करावे लागले. तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. फक्त एक अंगठी होती जी तिच्या आईने तिला दिली होती. ऑफिसला जाताना सोनाराच्या दुकानात मोहरे लावून असेच कपडे विकत घेतले. तिथल्या ऑफिसचे कर्मचारी काय कपडे घालायचे. दुसऱ्या दिवशी राजवीरने तिला त्याच कपड्यात पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. पण तरीही तिने दुपट्टा घातला होता आणि ती खूपच घाबरलेली दिसत होती. राजवीर म्हणाला, आत या मधू मॅडम. ती आत येताच तो म्हणाला, तुम्हाला माझ्यासोबत मीटिंगला जायचे आहे. फक्त 10 मिनिटात आम्ही रेस्टॉरंटमध्ये असलेल्या मीटिंगसाठी निघू. माझे क्लायंटही तिथे येतील आणि तुम्हाला तिथे चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. त्यामुळे मला तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची तक्रार नको आहे. मधू म्हणाली, मी माझ्या परीने प्रयत्न करेन. काही काळानंतरच ती राजवीरसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये गेली.
तिथे सर्व व्यवस्था आधीच तयार होती. ती निघून गेल्यावर काही वेळाने राजवीरचे क्लायंटही तिथे पोचले होते, जिथे त्यांची भेट खूप यशस्वी झाली. पण क्लायंटची नजर मधूच्या डोक्यावर घिरट्या घालत होती. ती खूप घाबरायला लागली होती आणि ती हात सोडून मागे सरकवायची. तिची कृती पाहून कळले होते की तिला हे सर्व आवडत नाही, पण मुद्दाम तिलाच त्रास देत आहे. त्याच्या पैशाची चमक पाहून प्रत्येक मुलगी त्याच्यावर फिदा होईल असे त्याला वाटायचे, पण ती मधू होती, चांगल्या चारित्र्याची मुलगी. मीटिंग संपताच मधू रेस्टॉरंटच्या बाहेर आली आणि म्हणाली, सर मला माझ्या घरी जायचे आहे, कारण बराच वेळ झाला आहे. राजवीर म्हणाला, मी तुला सोडतो. ती म्हणाली, नाही, खूप खूप धन्यवाद. मला बसने जायची सवय आहे. मला बसनेच जायचे आहे. जशी तुझी इच्छा. राजवीरच्या एका क्लायंटने त्याला नम्र शब्दात सांगितले होते की जर तिने मला खुश केले तर डील फायनल होईल. पण त्याला माहीत होते की मधू इतक्या लवकर त्याच्या हातात येणार नाही आणि ती त्याचे ऐकणार नाही. मग पुन्हा त्याचे तिच्याबद्दल वाईट हेतू देखील होते. त्याला आधी मधूसोबत वेळ घालवायचा होता आणि मग त्याला आपल्या क्लायंटबद्दलही वाटले. जर त्याने मधूला पैशाचे आमिष दाखवले तर ती त्याची विनंती मान्य करेल. तर दुसऱ्या दिवशी मधू आली तेव्हा तो म्हणाला की तुझ्यामुळे माझा करार रद्द झाला आहे. माझे क्लायंट खूप नाराज होते. तिने विचारले, म्हणजे काय? कालपर्यंत त्याला आक्षेप नव्हता. ते म्हणाले की तुमची पर्सनल सेक्रेटरी फक्त दिसायला सुंदर आहे, सरळ बोलतही नाही. हे ऐकून मधू आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, मी त्या लोकांशी खूप प्रेमाने आणि नम्रपणे बोलले होते. राजवीर म्हणू लागला की मला त्यांची स्टाईल दाखवणाऱ्या मुली आवडतात. मला तुझ्यासारख्या साध्या मुली आवडत नाहीत, ज्या तुझ्यासारख्या बोलतात. तू सुंदर आहेस. पण असे म्हणत त्याने मधूकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. मधूने तिचा दुपट्टा पुन्हा खांद्यावर ठेवला होता. तो मधू जवळ आला आणि हाताने तिचा दुपट्टा खांद्यावरून काढून खाली फेकला. तो असेच ठेव म्हणाला. मग तिचा बांधलेला हात मागे सरकवला आणि इतर मुलींसारखे केस उघडे ठेवण्यास सांगितले. असं म्हणत तो तिच्या केसांना हात लावत होता. बघायचं होतं की ती त्याला किती प्रमाणात स्पर्श करू देते. पण मधू लवकरच त्याच्यापासून दूर गेली. ती म्हणाली, सर प्लीज, मी इथे काम करते आणि यासाठी मी पैसे घेते, स्वतःला दाखवण्यासाठी नाही. तुमच्या क्लायंटची एकही फालतू मागणी मी पूर्ण करू शकत नाही. मला माफ करा. राजवीर बोलू लागला, तू आधी याचा विचार करायला हवा होतास. मला वाटते की पर्सनल सेक्रेटरीला आणखी काय करावे लागते. तिने आपल्या बॉसला कसे खुश ठेवायचे आहे याची कल्पना तुला असावी. जर तू मला आनंदी ठेवशील तर मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करत राहील. असे म्हणत राजवीर तिच्या जवळ येऊ लागला. पण तो मोठ्या रागाने पाहत होता. ती म्हणू लागली, माझ्याशी नम्रपणे बोला. मी एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे आणि मी एक आदरणीय मुलगी आहे. मी अशा गोष्टी ऐकत नाही आणि सहनही करत नाही. मधूच्या तोंडून हे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, तुम्ही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तो वाचला नाही? तुम्ही माझी नोकरी 1 वर्षापूर्वी सोडू शकत नाही. जर तुम्ही सोडले तर तुम्हाला मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही मला 10 लाख रुपये द्या आणि तुम्ही माझे ऑफिस सोडू शकता. राजवीरने खांदे उडवत सांगितले. त्याला माहीत होते की त्याला हवे तितके पक्षासारखे फडफडण्यासाठी पिंजऱ्यात बंद केले आहे. तिच्या कराराबाबत ती म्हणाली, तुम्ही मला करार वाचू दिला नाही. तो म्हणू लागला, मी प्रत्येक मुलीसोबत असेच करतो. मी फक्त 1 मिनिटाचा वेळ देतो. तुला हवे असते तर तू सही करून गेली असतीस. स्वाक्षरी म्हणजे तुम्ही सहमत आहात. मग आता तुम्ही कशावर ताशेरे ओढत आहात? मी पैसे वाढवून देतो, काही हरकत नाही. ती म्हणाली, प्लीज माझ्याशी असे बोलू नकोस. ही मुलगी अजिबात विक्रीसाठी नाही हे राजवीरला आता समजले होते. त्याच्यासाठी दुसरा कोणी त्रास होऊ नये. तो म्हणाला, ठीक आहे, तू जा. मी तुझ्याशी कधीतरी बोलेन. मधू घरी आल्यावर ती खूप अस्वस्थ झाली होती. पण तिच्या मुलीची अडचण बघण्याऐवजी तिची आई तिला घरचा खर्च सांगत होती. आज जमीनदार खूप आवाज करत होता. म्हणत होता, 10 तारखेपूर्वी पैसे दिले नाहीत तर मी सामान उचलून फेकून देईन आणि तुम्हा सर्वांना घराबाहेर हाकलून देईन. मग ती म्हणाली, मला कळत नाही की वीज बिल इतके जास्त कसे झाले. आमच्या घरात एकच पंखा चालतो. तिथे एक फ्रीज आहे जिथे आम्ही आई आणि मुलगी दोघे झोपतो. त्याशिवाय दुसरे काही नाही. मला माहीत नाही 10 लाख रुपये कसे खर्च झाले. मधू तिच्या अनुपस्थितीत मनाने सगळं ऐकत होती. ती खूप अस्वस्थ होती. तिची आई म्हणू लागली, समजत नाही आता घर कसे चालेल. तुझा पगार किती आहे माहीत नाही. भाडे म्हणून फक्त 15,000 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर वीज बिल 10,000 रुपये आणि माझ्या औषधांची किंमत 5,000 रुपये आहे. ती म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, सगळं होईल. रात्री मधू तिच्या असहायतेवर अश्रू ढाळत होती. देव असा त्रास कुणावरही होऊ नये म्हणून ती रात्रभर देवाची
प्रार्थना करत राहिली. सकाळी तिच्या मनात एक कल्पना आली. मी पोलीस ठाण्यात जाऊन माझ्या सर्व समस्या पोलिसांना का सांगत नाही आणि त्यांना मी काय करावे असे का विचारत नाही. सकाळी चहाही न पिता ती घरातून थेट पोलीस ठाण्यात गेली होती. जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिला एक कॉन्स्टेबल दिसला, जो तिचा वर्गमित्र होता. त्याला भेटून तिला खूप आनंद झाला आणि हवालदारही तिच्याशी बोलत होता. त्याच्या शाळा कॉलेजमध्ये बोलताना तो म्हणाला, मधू, तुझे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तू कोणाशीही बोलणे भेटणे बंद केले आहेस. आता काय करतेस? तू कुठेतरी नोकरी करत आहेस का की तू लग्न करून गृहिणी झाली आहेस? मधू हसत म्हणाली, तसं काही नाही. पूर्वी माझे वडील हयात असताना आमचे जीवन खूप सोपे होते आणि कदाचित तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असत्या, पण तसे नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आणि तिने त्या सर्व गोष्टी तिच्या ऑफिसबद्दल सांगितल्या. ती म्हणाली की मी वाईटरित्या अडकले आहे. आता मी काय करू? कॉन्स्टेबल म्हणाला, मधू, तुझी चूक झाली. सही करण्यापूर्वी वाचायला हवे होते. आता यात काहीच करता येणार नाही. होय, तू नेहमी सावध राहा आणि भविष्यात तुला माझी गरज भासली तर मला नक्कीच लक्षात ठेव. आणि तू जिथे काम करते तो माणूस खूप उंच ठिकाणी पोहोचला आहे, त्यामुळे आम्ही त्याचे काहीही नुकसान करू शकत नाही. सध्या हे सर्व बोलून मधू थेट ऑफिसमध्ये आली होती. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली तेव्हा राजवीर फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्यावेळी तो खुर्चीच्या मागे खिडकीसमोर उभी राहून खिडकीतून बाहेर बघत होता. ते फोनवर बोलत होते. मधूने खोलीचा दरवाजा उघडताच राजवीरची पाठ तिच्या दिशेने होती. तिने आत येण्याची परवानगी घेण्याआधीच राजवीर फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे तिने पाहिले, म्हणून ती शांतपणे उभी राहिली, कारण तो फोनवर बोलत असताना इतर कोणाचेही ऐकत नव्हता. टोमणे मारायचा. राजवीर फोनवर कोणाला तरी सांगत होता की काळजी करू नका, मी मुलींची व्यवस्था केली आहे. मी त्यांना लवकरच दुबईला पाठवीन. काळजी करू नका, काही त्रास होणार नाही. हे ऐकून मधू तिथून मागे वळली आणि ती तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली. तिने डोके धरले आणि विचारही करू शकत नव्हती. एवढा मोठा निर्यात कारखाना चालवणारा तिचा बॉस त्या कामाच्या नावाखाली काय काम करत होता? ती विचार करू लागली की राजवीरच्या अशा कारवायांचे पुरावे गोळा करण्यासाठी काहीतरी करावे का? आपला जीव आणि सन्मान वाचवण्यासाठी ती त्या कराराचे पालन करण्यास भाग पाडू शकत नव्हती. तिला वाटले होते की आता ती त्याची हेरगिरी करू लागेल आणि मग असेच झाले. एकदा राजवीर कार्यालयात न आल्याने त्याची प्रकृती ठीक नव्हती. मधू त्याच्या ऑफिसच्या खोलीत आली तेव्हा ती फाईल ठेवायला आली होती. तिची नजर समोर ठेवलेल्या अल्बमवर पडली. तिने अल्बम उचलला आणि बघू लागली. त्यात काही कागदपत्रे होती जी एका फाईलमध्ये ठेवण्यात आली होती. ती फाईल उघडल्यावर तिला धक्काच बसला. ती विचारही करू शकत नव्हती. सभ्य कपडे घातलेल्या त्या माणसाने जो त्याच्या जगाचा राजा होता. तिने पटकन मोबाईल काढला आणि तिने त्या फाईलीत ठेवलेले पेपरचे फोटो काढायला सुरुवात केली आणि अल्बमचे फोटो तिने मोबाईलमध्ये सेव्ह केले होते आणि हे सर्व मेसेज आणि फोटो कॉन्स्टेबललाही पाठवले होते आणि त्याला विनंतीही केली होती की माझा मोबाईल बंद झाला तर तू माझा शोध घे आणि या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोच. राजवीर सलग 3 दिवस ऑफिसला आला नव्हता आणि तो आजारी आहे. त्याची तब्येत खूप खराब आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं. मधूला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ती त्याच्या खोलीत जायची आणि त्याचे ड्रॉवर उघडून सगळे पुरावे गोळा करायला सुरुवात करायची. तिने मोबाईलमध्ये अनेक गोष्टी सेव्ह केल्या होत्या आणि कॉन्स्टेबल तुषारलाही पाठवल्या होत्या. 3 दिवसांनी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने मधू हाक मारली. ती म्हणाली की बॉसने तुला फोन केला आहे आणि तुला घरी बोलावत आहे. काही फाईल्स घेऊन ये म्हणत आहे. खाली ड्रायव्हर उभा आहे. तो तुला त्याच्या घरी घेऊन जाईल आणि सही करेल आणि तुला काहीतरी सांगेल. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे तुम्ही त्यानुसार बैठक घेणार आहात. मधूने ठरवले होते की राजवीरपासून आपला जीव वाचवेल. मधूला फक्त तिच्या इज्जतीची काळजी होती. राजवीरसारख्या माणसाच्या हातून ब्लॅकमेल व्हावं असं तिला वाटत नव्हतं. सध्या ती फाईल घेऊन ऑफिसच्या इमारतीतून खाली येताच राजवीरची गाडी आणि ड्रायव्हर हजर होते. मधू गाडीच्या मागच्या सीटवर बसली, पण हृदय खूप जोरात धडधडत होतं. तिने तुषारलाही मेसेज केला होता. आजपर्यंत त्याने असा प्रकार केला नव्हता, पण मधूकडे त्या माणसापासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग होता आणि तिला ही सगळी माहिती पोलिसांना द्यायची होती, जेणेकरून राजवीरला पकडता येईल. बऱ्याच मुली वाईट कृत्यांपासून वाचतील, पण आता तिला राजवीरचा विश्वास जिंकायचा होता. म्हणून ती त्याच्या घरी गेली. एका भल्या मोठ्या बंगल्यासमोर गाडी थांबली आणि मधू पूर्ण चकित झाली. गाडीचा हॉर्न ऐकून चौकीदाराने पटकन दरवाजा उघडला. गाडी पार्किंगमध्ये गेल्यावर एका नोकराने येऊन गाडीची मागची सीट उघडली. जशी तो मधूची वाट पाहत होता. नोकर म्हणाला, चला मी तुम्हाला सरांच्या खोलीत घेऊन जातो.
मधू फाईल हातात धरून होती. बंगल्याच्या आत जाताच ती एखाद्या अतिशय सुंदर ठिकाणी आल्याचा भास झाला. तिला अंगणात नेण्यात आले आणि नंतर अंगणात असलेल्या पायऱ्या दाखविल्या. नोकराने मधूकडे इशारा करून सांगितले की तू इथून वर जा आणि समोरची खोली पॉशची आहे. ती म्हणाली, तू पण चल माझ्यासोबत, आम्हाला वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी नाही, असे नोकर म्हणू लागला. मधू काही न बोलता वरच्या मजल्यावर जाऊ लागली. ती पायऱ्या चढून समोरच्या उघड्या खोलीत गेली, जिथे राजबीर त्याच्या नाईट सूटमध्ये टेकून बसला होता. मधूला पाहून तो म्हणाला, या मॅडम मधू. त्याच्याच बेडवर एक खुर्ची ठेवली होती. त्याने तिला इथे बसायला सांगितलं आणि मग तिला ऑफिसबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग तो फाईल मागू लागला. तेव्हा तो म्हणाला की मी 2 दिवसांनी ऑफिसला येतो आणि या शुक्रवारी मीटिंग आहे. या सभेला तुम्ही हा ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे. मी तो तुमच्यासाठी विकत घेतला आहे, असे म्हणत त्याने बेडवर पडलेली पिशवी उचलली आणि मधूच्या दिशेने दिली. राजबीर म्हणाला, तू हा ड्रेस घालूनच माझ्यासोबत मीटिंगला येशील. मधूने शॉपिंग बॅग उघडली तेव्हा कपड्याचा इतका घृणास्पद तुकडा पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ती रागाने उभी राहिली आणि शॉपिंगची बॅग जबरदस्तीने बेडवर फेकली आणि म्हणाली, मी हे सर्व घालू शकत नाही आणि घालणार नाही. राजबीर म्हणू लागला, बघ, नकार दिल्यास तुला मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. ती म्हणाली, मी तुझे काहीही ऐकणार नाही. तुम्ही कराराचे पालन करण्यास भाग पाडत आहात, असे ती म्हणू लागली. मधू म्हणाली, तुम्ही ऑफिसच्या नावाखाली कोणते काम करता हे मला चांगलेच कळले आहे. हे ऐकून राजबीरला धक्काच बसला. त्याने विचारले, म्हणजे काय? ती म्हणाली, मला तुमच्या सर्व काळ्या कृत्याची कल्पना आली आहे आणि मी गप्प बसणार नाही. मी सर्व काही पोलिसांच्या ताब्यात देईन. तिने घाईघाईत सगळं सांगितलं होतं. हे ऐकून राजबीरला राग अनावर झाला. मग तो म्हणाला, जर तुझी इच्छा असेल तर मी तुझा जीव वाचवेन, त्यामुळे तू माझ्याविरुद्ध तोंड उघडणार नाहीस. मधू म्हणाली, आधी तू माझ्यासमोर करारपत्र फाडून सर्व मुलींना मुक्त कर. मग तुझ्याविरुद्ध गोळा केलेले पुरावेही मी पोलिसांना देणार नाही. मी तुला एक शेवटची संधी देखील देईन, जेणेकरून तुम्ही स्वतःला सुधारू शकाल. राजवीर म्हणाला, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. मी ऑफिसला गेल्यावर तुझ्या डोळ्यासमोर तो कागद फाडून टाकीन. हे सर्व ऐकून ती थोडीशी निश्चित झाली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि खूप घाबरली. तुषारने तिला धीर दिला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मधू म्हणाली की तू माझ्या आईला तुझ्या घरी ठेव. तुषार मला खूप भीती वाटते. कधीही काही होऊ शकते. मधू तिच्या आईसोबत तुषारच्या घरी आली, पण दुसऱ्या दिवशी ती ऑफिससाठी घरातून निघाली असताना ती बस स्टॉपवर जाणार होती. तेवढ्यात एक भरधाव कार तिच्या जवळ येऊन थांबली आणि मागच्या सीटचा दरवाजा उघडला. त्या तरुणाने तिला मनगटाने पकडून गाडीच्या आत ओढले. नाकावर रुमालात ॲनेस्थेसिया पावडर ठेवली होती. काही वेळातच ती राजवीरच्या फ्लॅटमध्ये हजर झाली. ती त्याच्या खोलीत बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पण काही वेळातच राजवीरचा संपूर्ण बंगला पोलिसांनी घेरला. राजवीरला रंगेहात पकडले. राजवीरला समजत नव्हते की काय झाले. मधूला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि राजवीरला रंगेहात पकडले गेले आणि तुरुंगात पाठवण्यात आले, कारण कॉन्स्टेबल तुषारने तिला खूप मदत केली होती. ती ऑफिससाठी घरून निघता तुषारही त्याच्या माणसासोबत तिच्या मागे लागला होता आणि त्याचा पाठलाग करत तो राजवीरच्या बंगल्यावर पोहोचला होता आणि तिथून त्याने पोलिसांना कळवले होते, ज्यांनी त्यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात छापा टाकला होता आणि त्याचे सर्व काळे कृत्य रंगेहात पकडले होते आणि त्याचे ऑफिस देखील सील केले होते आणि आतापर्यंत सर्व मुली असायतेत आहेत. त्याच्यासोबत हे सर्व करणाऱ्या सर्व मुलींचे जबाबही घेण्यात आले. सर्व मुली मधूसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि म्हणत होत्या की आपल्या सगळ्यांना अशी हिंमत असलेली मुलगी मिळावी. आणि दुसरीकडे तुषारनेही तिला खूप मदत केली. मधूला 5 दिवसांनी शुद्ध आली, पण मधू पूर्णपणे सुरक्षित होती. त्याने मधूला हातही लावला नव्हता आणि दुसरीकडे राजवीरनेही आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली होती. मधूचे वर्णनही तो खूप धाडसी म्हणत होता. येथे कॉन्स्टेबल तुषारनेही मधूला लग्नासाठी प्रपोज केले होते. तर दुसरीकडे मधूच्या आईलाही प्रत्येक मुलगी अशीच असावी याचा खूप आनंद झाला. तुम्ही तुमच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे आणि वेळेत स्वतःची काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत त्यांनी तात्काळ पोलिसांना गुंतवून पोलिसांची मदत घेतली आणि पोलिसांनीही त्यांना काही प्रमाणात मदत केली आणि गुन्हेगारांना पकडले. मग त्याने तुषारशी लग्न केले आणि त्याने तिला दुसऱ्या कंपनीत नोकरी लावली आणि दोघेही आपले जीवन आनंदाने जगू लागले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.